नमस्कार मित्रांनो, मी अजित जाधव. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर काय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, तर चला लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, बांधकाम कामगार मंडळ स्कॉलरशिपसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. म्हणजेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जी बांधकाम कामगार मंडळ योजना आहे त्याच्यामधील जे लाभार्थी पात्र आहेत त्यांना स्कॉलरशिपसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत. तर या ठिकाणी स्क्रीनवरती व्यवस्थित पहा. 1 नंबरला लागणार आहे आपल्याला नोंदणी केलेला मोबाईल नंबर. सेकंडला लागणार आहे बांधकाम कामगार नोंदणी कार्ड. नंतर आपल्याला लागणार आहे बँक पासबुकची झेरॉक्स नोंदणी धारकाचे. त्याच्यानंतर लागणार आहे आधार कार्ड, ते पण नोंदणी धारकाचेच लागणार आहे. मित्रांनो, हे जे सर्व डॉक्युमेंट आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. तर व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट्स नीट पाहून घ्या. त्याच्यानंतर लागणार आहे आधार कार्ड विद्यार्थ्याचे. नंतर लागणार आहे शाळा किंवा कॉलेजचे बोनाफाईड सर्टिफिकेट. त्याच्यानंतर लागणार आहे शाळा आणि कॉलेजचे ID कार्ड. तसेच मागील वर्षाचे मार्कशीट आणि पासपोर्ट साईजचा फोटो. आणि तो फोटो म्हणजे विद्यार्थ्याचे फोटो लागणार आहेत पासपोर्ट साईजचे. आणि शेवटला रेशन कार्ड लागणार आहे. तर हे सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला बांधकाम कामगार मंडळ या योजनेचा लाभ घ्यायचा असेल स्कॉलरशिपसाठी, तर हे सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत किंवा त्या ठिकाणी सबमिट करायचे आहेत. तर मित्रांनो, ही एक अतिशय महत्त्वाची माहिती असल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. आणि ही माहिती तुम्हाला समजली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.